एक लग्न असेही नवीन पर्व भाग 12वा. लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले शर्वरी तिच्या नवीन बिझनेसमध्ये स्वतःचे मन गुंतवते आहे. टेन्शन तर आहेच, पण बघूया आता पुढे काय होते. तो एप्रिल महिना होता. समीर शर्वरीच्या लग्नाला पुढच्याच आठवड्यात 3 वर्ष पूर्ण होणार होती आणि अजूनही बाळाचा पत्ता नाही म्हटल्यावर दोघांनाही थोडं टेन्शन येत होतं. त्या दिवशी बोलता बोलता दोघांचा विषय चाललेला. शर्वरी बघ ना, 3 वर्ष होतील ना आपल्या लग्नाला, खरंच वाटत नाही. हो रे, किती पटापट गेले ना हे दिवस. पण समीर, आपलं बाळ कधी येणार रे? किती दिवस वाट पाहायची आणखी? तुला म्हटलं होतं आपण बाळ ॲडॉप्ट करू, पण तुला नको आहे ना असं काही. येईल ग, तुझ्यासाठी पाहतो मी तसं काही करता आलं तर लवकरच. तो तिला समजावत होता, पण मनातून त्यालाही यावेळी टेन्शन वाटत होतं. मी काय म्हणतो शरू, मागच्या वेळीही आपण घरीच सेलिब्रेशन केलं होतं, यावेळी आपण कुठेतरी जाऊन यायचं का? तो विषय बदलत म्हणाला. पण समीर, मला कशातच इंटरेस्ट नाही वाटत आहे रे. हे बाळ आलं असतं तर तेच मोठं गिफ्ट झालं असतं नाही आपल्या ॲनिव्हर्सरीचे, पण काहीच ठीक होत नाही आहे. हो ग, आता विचार करून काय होणार आहे का? मी म्हटलो ना पाहतो ॲडॉप्शनचे, सोड ना ते आता. बरं, तू म्हणशील तसं. यावर्षी तरी बाळाची प्रतीक्षा संपावी असे दोघांना मनापासून वाटत होतं. आजपासून 2 दिवसांवर समीर आणि शर्वरीच्या लग्नाची 3री ॲनिव्हर्सरी होती. त्या दिवशी सकाळी समीर ऑफिसमध्ये जाण्यासाठी आवरत होता. तिने नेहमीप्रमाणे नाश्ता बनवला आणि ती तो घेऊन डायनिंग टेबलवर आणून ठेवत होती. समीर, नाश्ता रेडी आहे, पटकन ये, गार होईल नाहीतर. ती हॉलमधूनच त्याला आवाज देत होती. हो आलो ग, आवरून तर दे. तुला घे तोपर्यंत. तिने दोघांनाही सर्व्ह करत पहिला घास तोंडात घातला, पण तिला मळमळ होऊ लागली. एवढ्यात समीर पण बाहेर आला. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून तिच्या समोर बसत, काय ग, काय झालं? मीठ वगैरे कमी आहे का? नाही रे, मला खायची इच्छा होईना. हो का? पण खावं लागेल, नाहीतर मी पण नाही खाणार. काय रे, लगेच असं बोललंच पाहिजे का? हो मग काय. बरं आवर पटकन, तेवढं खाऊन घे. म्हणतच दुसरा घास मोठ्या कष्टाने तिने तोंडात घातला आणि पुन्हा तिला उलटी आल्यासारखं झालं. तशी ती धावत वॉश बेसिनकडे आली. समीर पण थोडा घाबरून तिच्या मागे धावत आला. काय झालं शर्वरी, आर यू ओके ना? तो तिच्या पाठीवर हात फिरवत होता. तिला साईडला आणून बेडवर बसवलं. दवाखान्यात जायचं का? हे सगळं काय होतंय तुला अचानक? मी एक काम करते, मी जाईन आज दवाखान्यात. चल तू तरी खाऊन घे. जा, मी आलेच. नाही मी पण येणार आहे तुझ्यासोबत. एक काम करतो, ऑफिसमध्ये मेसेज करून सांगतो मला यायला जमणार नाही ते. तो उठून त्याचा फोन घ्यायला हॉलमध्ये आला. अरे समीर थांब, अरे ऐकून तर घे. मी नसतो तुझं ऐकत या बाबतीत. मागच्या वेळी पाहिले होते मी कसं दुर्लक्ष केलेलं स्वतःकडे. अरे पण तिला त्याचं असं काळजी करणं पाहून हसू येत होतं. तिचं न ऐकता त्याने तो येणार नसल्याचा मेसेज करून ऑफिसमध्ये कळवलंही आणि तिच्याकडे वळला. बरं, तुला खाऊ नाही वाटत तर दूध घेणार आहेस का थोडं? नाहीतर कॉफी घे ना. समीर काय अरे, एवढं काही नसेल. असं मागच्या वेळीही तू म्हणालेली, पण नंतर केवढा ताप आलेला. तुला माहीत आहे ना,
मला नाही आवडत तू आजारी पडलेलं. मग माझी चिडचिड होते. मग आता काय करू असं तुझं म्हणणं आहे? एका ठिकाणी शांत बस, मी डॉक्टरांना बोलवतो. समीर, त्याची काही गरज नाही, ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलली. अरे गरज कशी नाही? तो तिच्याकडे पाहत बोलत होता. कारण हे कशामुळे होते ते मला माहीत आहे. काय? मग बोलत का नाही तू? आणि कशामुळे होते मला सांग तरी. मला समजेल असं बोल ग. आय जस्ट हॅव डाऊट. पण तो क्लिअर होईपर्यंत तरी तू शांत बसणार आहेस का आधी? तू जरा नॉर्मल हो समीर. तू बरी नाही तर अगं कसा होऊ नॉर्मल? मी बरी आहे रे समीर. ओके, बरं एक काम कर, आधी नाश्ता कर जा. आणि तोपर्यंत मी आज मला जायला जमणार नाही ते नताशाला कॉल करून सांगते. ओके, पण नंतर तरी दवाखान्यात जाऊयात का? हो ओके, जा ना तू नाश्ता कर. अगं हो जातोय. मला कटवतेस का? नाही रे. बरं बाई जातो म्हणत तो निघून गेला आणि तिने नताशाला फोन करून तिला यायला जमत नसल्याचा कॉल केला. तिने कालच घेऊन आलेली प्रेग्नेन्सी टेस्ट किट काढलं आणि चेक करायला बाथरूममध्ये गेली. तो नाश्ता संपून बेडरूममध्ये आला तर ती तिथे नव्हती. ती वॉशरूममध्ये आहे हे पाहून तिथेच बाहेर तिची वाट पाहत बसला. काही वेळाने ती आली तर तिच्याकडेच एकटक पाहत होता. अगं आत काय करत होतीस एवढा वेळ? बरं वाटतंय का आता तुला? काहीतरी बोल. तो विचारत होता आणि ती नजर चुकवत होती. ती आली आणि डायरेक्ट त्याला बिलगली. शरू, मी तुला काय विचारतोय? तू काही बोले ना. समीर, ॲनिव्हर्सरीच्या गिफ्टसाठी थँक्स. म्हणजे काय म्हणायचे तुला? मी समजलो नाही. म्हणजे समीर, इतके दिवस आपण ज्याची वाट पाहतोय, फायनली आपलं बाळ लवकरच येणार आहे आपल्या आयुष्यात. त्याच्याकडे पाहत ती बोलत होती. पुढे तिचे शब्दांऐवजी डोळ्यात अश्रू जमा झाले ते पाहून. काय? आपलं बाळ? मला खरंच वाटेना झालंय. आय लव्ह यू यार. आय एम सो हॅपी. तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तो म्हणाला. मी पण खूप खुश आहे समीर. लवकरच आपली फॅमिली कंप्लीट होणार आहे. पण मला जमेल का रे? समीर, मला एक्साइटमेंट सोबत भीतीही वाटते रे. अरे का नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि मी तुझ्यासोबत असताना कसलं टेन्शन, कसली भीती. समीर, चल ना घरी फोन करून सांगूयात का? नाही, असं नाही. आपण आत्ता आधी दवाखान्यात जाऊ, डॉक्टरांचाही सल्ला घेऊ. त्यानंतर मॉम डॅडकडे जाऊन स्वतः सांगू त्यांना ही न्यूज. तेही खुश होतील यार. ओके, चालेल, ती म्हणाली आणि उठून निघणार तर त्याने तिला पकडलं. थांब ना गं आता, माझ्याजवळ ये ना. सगळंच बदलणार आहे ना आता. तिला पुन्हा मिठीत घेऊन तो म्हणाला. हो, पण आपण सोबत आहोत ना मग, ती म्हणत होती आणि ते एकमेकांच्या मिठीत बराच वेळ विसावले होते. डॉक्टरला भेटून ते डायरेक्ट मॉम डॅडकडे आल्यानंतर त्यांना असं सकाळी सकाळीच अचानक आलेले पाहून ते सगळेच घाबरले. अरे, आज असे सकाळी सकाळी आलाय? आज ऑफिस नाही का? रोहन म्हणाला. सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? डॅड विचारतात. आत्ताच दवाखान्यात जाऊन आलो, समीर सांगतो. काय रे, काय झालंय? तुम्ही दोघे ठीक आहात ना? मॉम म्हणाल्या. समीर सांगतो. हो, पण एक प्रॉब्लेम आहे.
काय झालंय भाऊजी? शर्वरी, अगं तू काय खाली पाहत आहेस? काहीतरी बोल. श्रिया विचारते. शर्वरी, तूच सांगतेस का? समीर म्हणतो. समीर, तू सांग ना प्लीज. अरे कुणीही सांगा, पण आता सांगाल का? रोहन म्हणाला. मॉम, डॅड, ॲक्च्युली तुम्ही आजी आजोबा होणार आहात. समीर खूप पॉज देऊन बोलत होता. काय? असं कोण सांगतं का? समीरला रोहनचा एक फटका बसला. बाप रे, घाबरलोच होतो आम्ही. ही न्यूज अशी देतात होय? श्रिया म्हणाली. आम्हाला अशीच देता येते, समीर सांगतो. अरे पण म्हणजे भारीच ना. परवा ॲनिव्हर्सरी आहे ना तुमची, रोहन म्हणतो. हो खरंच की. वाव, मज्जाच आहे मग. अगं तू काय गप्प झाली आहे अशी? शर्वरी, बघ किती टेन्शन घेतलेलं तू, वेडी. मॉम लाजून खाली पाहणाऱ्या शर्वरीला त्या येऊन भेटल्या. कितीतरी दिवसांनी आनंदाच्या बातमीने घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. काय केले पाहिजे, काय नाही, आता स्वतःची, बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल तिला आधीच मॉम आणि शर्वरीकडून सांगण्यात येत होते आणि तिला थोडं टेन्शन येत होतं. आज तिथेच दुपारचे जेवण करून ते निघणार होते. काही वेळ तिथेच थांबून ते निघणार तर समीर, आता काळजी घे तिची, मॉम सांगतात. हो, काही वाटलं तर फोन कर शर्वरी, श्रिया म्हणाली. कधीही काही वाटलं तर फोन केला की लगेच येऊ आम्ही, डॅडही सांगत होते. अरे हो, तुम्ही नका काळजी करू, आम्ही घेतो काळजी, समीर म्हणाला आणि दोघेही निरोप घेऊन निघाले. समीर खूप सावकाश कार चालवत होता. हळू आवाजात FM लावलेला. ती शांतपणे डोळे मिटून पडली होती. काही वेळाने घर येताच, शर्वरी उतर ना, घर आले अगं. हो म्हणत तिने आजूबाजूला पाहिले तर ते तिच्या आईबाबांच्या अपार्टमेंटखाली पोहोचले होते. समीर, आय लव्ह यू यार. हो, लव्ह यू टू. ती घाईत उतरू लागली. शर्वरी, हळू, सावकाश, मॉम डॅडनी काय सांगितलंय? हो रे, ती म्हणाली आणि लक्षात येताच सावकाश चालू लागली. हाय शर्वरी, कशी आहेस? ए हाय साक्षी, मी छान आहे, तू कशी आहेस? मी पण छान, खूप दिवसांनी भेटतेस ग. आणि समीर, तू कसा आहेस? मी मस्त आहे बघ, समीर हसत म्हणाला. नताशा भेटल्यावर विसरलीस ना मला? ती तिचा हात हातात घेऊन बोलली. नाही ग विसरले, होते काही प्रॉब्लेम्स. तू पण लग्न केलेस, बोलावलं नाही? अगं गडबडीत झालं सगळं, सांगेन नंतर, बट थांबणार आहेस का आज? नाही ग. चल भेटू निवांत एकदा, घाईत आहे. बाय शर्वरी, बाय समीर. हो बाय. तिला निरोप देऊन वरती आले. डोअरबेल वाजवली आणि आईने दार उघडले. त्या दोघांनाही असं अचानक पाहून खूप खुश झाली. अरे शर्वरी, समीर, या ना आत. आज अचानक आलात, सगळं ठीक आहे ना? हो आई, सगळं ठीक आहे हो, समीर सांगतो. आई, बाबा कुठे आहेत? अगं बसून कंटाळतात, मग एक मित्र भेटलाय तर जातात त्याला भेटायला. त्याची आठवण आली की. तू आली आहेस तर त्यांना कॉल करते, थांब हो. आई किचनमध्ये बाबांना कॉल लावतच गेली. पाणी घेऊन येत त्या दोघांना दिले आणि बोलतच किचनमध्ये कॉफी ठेवली. तू आली आहे म्हणाले तर निघाले बघ लगेच. आई, तुम्ही दोघे ठीक आहात ना?
हो ग, ते बघ आले तुझे बाबा. काय कसे आहात समीर शर्वरी? बाबा विचारतात. आम्ही छान आहोत, तुम्ही कसे आहात? मी एकदम व्यवस्थित. कसा वाटतोय? अचानक आला आहात, काही विशेष? बोला तुम्ही, मी कॉफी ठेवली तर ती पाहते. आई किचनमध्ये निघाली तर शर्वरीने तिला थांबवलं. आई थांब ना. अगं आहे ना मी, आलेच कॉफी घेऊन. अगं मला काही सांगायचे आहे तुम्हा दोघांना. तू बस बरं आधी इथे, नंतर आण गं ती कॉफी. आई बसली, पण तिला कळत नव्हतं की कशी सुरुवात करावी आणि समीर तिला डोळ्यांनीच बोल असे म्हणत होता. काय झालं? नीट कळेल का? किती वेळ लावते आहेस तू? बाबा म्हणतात. आई बाबा, तुम्ही आजी आजोबा होणार आहात. काय? शर्वरी अगं कधीपासून वाट पाहत होतो की तू अशी गोड बातमी देशील. थांब मी आलेच साखर घेऊन, आई म्हणाली. अरे वा, खूपच छान बातमी दिली. म्हणजे आता लवकरच आम्हाला आमच्या नातवाशी खेळायला भेटेल तर. हो ना, सगळं छान होऊ देत, आई हातावर साखर देतच म्हणाली. बराच वेळ गप्पा चालल्या होत्या. घड्याळात 5 वाजत आले होते आणि हे पाहून समीर म्हणाला, चला निघायचंय. तसं शर्वरीने त्याच्याकडे केविलवाणे होत पाहिले. तिला बहुतेक थांबावं वाटत होतं. तुला थांबायचं असेल तर थांब, मी निघतो मग. नाही, मी पण येते तुझ्यासोबत. अगं खरंच ग, तुला थांबायचं तर थांब ना, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही नको, मी येईन पुन्हा हा आई बाबा, लवकरच. तुम्ही काळजी घ्या. अगं आम्ही घेतो आमची काळजी, पण आता तू तुझी नीट काळजी घे. आता तू एकटी नाहीस. वेळेवर जेवत जा, आई सांगते. हो ग, बरं चला येतो. मी सोडतो तिला पुढच्या आठवड्यात इथे. बाबा आई. त्यांच्या पाया पडत समीर म्हणाला आणि दोघेही कारमध्ये येऊन बसले. का नाही राहिलीस? तुला राहायचं होतं ना? हे सरळ सरळ दिसत होते तुझ्या चेहऱ्यावर, तो कार स्टार्ट करत म्हणाला. हो, राहायचे तर होते, पण तुझा चेहरा पाहिलास का? त्यावर स्पष्ट दिसत होते की तुला नव्हते सोडवत मला. मग माहीत आहे ना, आजच एवढी गोड बातमी कळाली आहे आणि मला हवाय तुझा वेळ. तुला कळायला नको? समीर म्हणतो. हो, आणखी काय कळायला हवं? म्हणून तर नाही थांबले ना. शर्वरी 9 महिने किती मोठे वाटत आहेत ना. आणि आत्ताच मला तुझी इतकी सवय झाली आहे यार. कसं होणार आहे ग, जेव्हा बाळ झाल्यावर तू 4-5 महिने इकडे तुझ्या आईबाबांकडे असशील. अरे त्याला अजून खूप वेळ आहे. आत्ताच कसला एवढा विचार करतोयस तू त्याचा? मला तर आत्ताच टेन्शन येते यार. तू ना वेडा आहेस समीर. एवढा पुढचा विचार करायचाच नाही. त्यापेक्षा आत्ता आपल्याला काय करायचंय हे ठरवूयात ना. हो ग, ते पण ठीक आहे, पण माझी इच्छा आहे तू घरात बसून आराम कर. आत्ता बाळ येईपर्यंत तू काम बंद ठेवायचं. काय वेडा आहेस का? नाही नाही, आत्ता कुठे आमचा बिझनेस छान सुरू झालाय. मी ठरवलंय ॲटलिस्ट 6 महिने मी जाणार. तेवढंच मन गुंतून राहील रे. घरी बसून काय करणार मी? कल्पनाही करवत नाही मला. शर्वरी, तुला माहीत आहे ना, किती दिवसांनी ही न्यूज मिळाली आहे. तुला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कामानिमित्त बाहेर पडताना घरातलं पाहत करायचं दगदग नाही का होणार? एक मेड ठेवूया ना आपण. आणि तसं वाटलंच मला की मी थकतेय तर नाही जाणार मी. पण ॲटलिस्ट 6 महिने समीर, मला बोर होईल रे घरात. बरं ठीक आहे,
पण फक्त 6 महिने हा शर्वरी, आणि तेही तुझ्या जबाबदारीवर. पण यामुळे जर काही झालं ना तर बघच. नाही होणार रे. तू निगेटिव्ह का बोलतोस असा? मला नाही का काळजी माझ्या बाळाची? असेल, मी नाही कुठे म्हणतोय, पण हे रिस्की आहे एवढंच म्हणायचं आहे मला. मी घेईन काळजी, तू नको काळजी करू. दोघांची बराच वेळ त्यावरच चर्चा चाललेली. काही वेळाने घर आले आणि ते लिफ्टने वर आले. वरती येताच शर्वरीला नताशाचा कॉल येत होता. तो तिने उचलला. हॅलो नताशा, बोल ना. अगं आज आली नव्हती ना तू, म्हटलं विचारावे तुला, कशी आहे आता तब्येत? काय झालं ग अचानक? अगं अचानक असं झालं आहे की तू ना मावशी होणार आहेस. वाव, काय सांगतेस? काय गोड न्यूज दिलीस ग. कधी एकदा तुला भेटेन असं झालंय. हो ग, मलाही. पण त्यासाठी मात्र तुला उद्याची वाट पाहावी लागेल बरं का. काही हरकत नाही, मी वेट करेन. पण आता काळजी घे ग स्वतःची. बघ झालं की नाही छान सगळं? होणारच होते ग. अगं हो, पण ती वेळ येईपर्यंत मन नसते ना मानत. हो, तेही खरंच आहे. त्या दोघी बोलत होत्या आणि समीर एकटा किचनमध्ये जाऊन धडपडत होता. त्याला आज तिला स्वतःच्या हाताने बनवून खायला घालावं वाटत होतं. तिला न सांगता न विचारता किचनमध्ये काही करत होता. फोनवर बोलतानाच भांडं पडल्याचा आवाज झाला. नताशा, बरं ऐक, उद्या भेटू मग बोलू. चल बाय. बाय बाय, टेक केअर म्हणत तिने फोन ठेवला आणि शर्वरी किचनमध्ये येऊन पाहते तर समीरचे काही चाललेलं होतं. काय करतोय तू? मी काही करेन, तुझा टीव्ही पहा बाहेर. आज मी बनवतो माझ्या हातांनी. तिला बाहेर ढकलत तो म्हणत होता. समीर, वेडा आहेस का? मी करते रे. अजून कशात काही नाही तर? कशात काही नाही म्हणजे काय? आणि मला करायचंय तुझ्यासाठी काही. मला आवडते ना. पण मला नाही वाटत त्यासाठी हे सर्व केले पाहिजे. तू मला समजून घेतोस, प्रेम करतोस, मला वेळ देतोस, हेच खूप आहे माझ्यासाठी. त्याचा चेहरा हातात घेत त्याच्या डोळ्यात पाहत ती बोलत होती. हो, पण माझ्या मनाचे काय? त्याला नाही पटत आहे ना. नाही पटत तर समजव त्याला की याची खरंच काही गरज नाही. तेच तर नाही ना जमत मला, तो म्हणत होता आणि त्याच्या गळ्यात हात घालून ती त्याला बिलगली. आय एम सो लकी. का माहीत आहे? कारण तू माझ्या आयुष्यात आहे. समीर, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा असाच. हे पुढचे 9 महिने फक्त माझे एकटेचे नाही, तर तुझं सोबत असणं महत्त्वाचं असणार आहे माझ्यासाठी. मी ऐकले की त्यावेळेत मूड स्विंग होतात, चिडचिड होते, अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही. तर त्यावेळी तू मला समजून घेशील आणि ते जास्त महत्त्वाचं असणार आहे, नाही का? ओके. हे तर मला माहिती नव्हतंच. आता झालं ना माहिती? तर हे राहू दे, मी करते. बरं, तू काही ऐकणार आहेस का? पण मदत तर करू शकतो तुला. तुला काय हवं ते सांग, मी देतो, तो म्हणाला. आणि कोणी कोणाला ऐकत नाही हे पाहून दोघेही एकमेकांना हसू लागले. हे, आपण सगळेच वाट पाहत होतो ना. फायनली शरू आणि समीर आई बाबा होणार आहेत. कशी वाटतेय कथा? मला प्रतिक्रियेद्वारे कळवा. कथेला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा. थँक्यू.